तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भटकंती आणि निसर्ग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, भटकताय ना, भटकलंच पाहिजे, कारण आपल्याला मस्त असा सह्याद्री लाभलेला आहे आणि या सह्याद्रीमध्ये आपण भटकंती करत असतो. तर आज आपण चाललो आहोत कैलासगडवर, जो की मुळशीमध्ये आहे. आणि ताम्हिणी घाट स्टार्ट होतो त्याच्या अलीकडेच एक 3 किलोमीटरपासनं पुण्यावरून येताना राईड घेतला की आपण कैलासगडकडे जातो. आणि आज आपल्या संगती मयूर, ओमकार आणि अक्षय. आणि आज आपल्या संगती एक छोटा ट्रेकर्स पण आलेला आहे, तो बघा तिथे, हरीश आणि माझा दादा. असे आम्ही 6 जण निघालो आहोत आज. चला तर मग जाऊयात कैलासगडला. कैलासगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेला एक सुंदर आणि ऐतिहासिक गड आहे. सह्याद्री रांगांमध्ये बसलेला हा गड ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण ठरतो. तसेच भौगोलिकदृष्ट्या हा मुळशी धरणाच्या जवळ असल्यामुळे येथील निसर्गरम्य वातावरण आणि आपण सकाळीच ट्रेक चालू केल्यामुळे येथे बाईक रायडिंगचे मजाच ओढवते. आपण आता पुण्यातून आलो आहे आणि इथून बोर्ड आहे किल्ले कैलासगड. तर तिथूनच आपल्याला याचा रस्त्यावरूनच आपल्याला राईड घेऊन तिथून आज जायचं आहे किल्ले कैलासगडला. थोडं पुढे आल्यावर रस्त्याची अवस्था जरा बिकट होती. तर मित्रांनो, आपण आलो आहे, गाडी पार्क केली आहे. येत असताना थोडं कन्फ्युजन आहे, कारण बोर्ड लावलेला आहे किल्ले कैलासगड, पण इथे एक खिंड आहे. त्या खिंडेच्या इथनं आपल्याला वर जायचं आहे. हा दिसून येत नाही तो बोर्ड, तर या साईडला आहे बघा. आणि अशी एक कमान वगैरे नाही आहे, इथनं डायरेक्ट रस्ता आहे. तर इथून आपल्याला आता वर जायचं आहे. ट्रेक स्टार्ट करून अवघे 5 मिनिटांनंतर आपण जेव्हा वर येतो तेव्हा आपल्याला हे मुळशी धरणाचं विहंगम असं दृश्य नजरेस पडतं. कसं वाटतंय? एकदम भारी. हरीश, पहिला ट्रेक आहे हरीशचा आपल्या संगे. कैलासगडाचा इतिहास फारसा लिखित स्वरूपात उपलब्ध नसला तरी तो प्राचीन काळात बांधला गेला असल्याचे मानले जाते. इथं बाजूला तुम्ही बघू शकता, खूप खोल अशी दरी आहे आणि छोटीशी अशी पायवाट आहे या बाजूने, जे की ज्या पायवाटाने आपण कैलासगडवर चाललेलो आहे. हा गड मुख्यतः आसपासच्या प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी वापरला जात होता. आणि कालच पाऊस पडून गेल्यामुळे जरा पायवाट ही निसटती झालेली आहे, त्यामुळे खूप हळूहळू असा ट्रेक करावा लागतोय. आजूबाजूने तुम्ही झाडे झुडपे बघू शकता. आपल्या हायटीपेक्षा पण जास्त झाड झुडपे इथे वाढलेले आहेत, कारण की हा सीझनच असा आहे. जस्ट नुकताच पावसाळा संपलेला आहे आणि हिवाळा सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने एक चढाव आपण पूर्ण केलेला आहे आणि बघू शकता सगळ्यांची अवस्था काय झालेली आहे ती. एकतर ट्रेक आम्ही चढण्यास सुरुवात लेट केलेली आहे, ठीक आहे. तोपर्यंत खूप कडक असं ऊन पडायला सुरुवात झाली होती. आणि कैलासगडची चढाई पण तुम्ही बघू शकता, ऑलमोस्ट सरळच आहे, खडी चढाई बोलू शकता असं. पहिलं ट्रेक आहे तुझं, कसं वाटतं तुला? भारी. भारी म्हणजे कसं, लय वजन आहे का? कसं वाटतंय म्हणजे? रिलॅक्स. रिलॅक्स.
आता बसलाय म्हणून रिलॅक्स. ट्रेक करताना कसं वाटलं तुला? ट्रेक करताना रिलॅक्सच. रिलॅक्स का? एकदम कूल का? तुला दमाला नाही आलं? दमलंच नाही का तू? काहीच नाही. नाही नाही दमलं. मग पाणी का पिलं दमलं नाही तरी? दमलं नाही मग पाणी का पिलं तू? पाणी ऊन लागलं म्हणून पिलं. अरे ऊन लागलं मग टोपी घालायची असते ना. पण मला ऊन लागलं, डोक्यात तापलं, मग पाणी पिलं आणि वरती गेलं. मग थंड झालं का डोकं? येस हा का? पुढच्या वेळेस येणार का ट्रेकला? येस. कसं येणार? गाडीने नाही तर हेलिकॉप्टरने. हा का? कुठे हेलिकॉप्टर? डोंगरावर. कोणत्या? कुणी शिकवलं तुला असं फेकायला? हा त्या आपल्या खालच्या डोंगरावर. हा बरोबर आहे, पण तुला फेकायला कोणी शिकवलं एवढं? कोण? काका. काका पण फेकोय का? हा लय फेकोय ना काका? केवढा फेकोय म्हणजे? एवढा मी काय म्हटलं ना, हा एवढा फेकतो ना मला, मी पण त्याला फेकतो. एक नंबर. मग आम्ही घरात काय फेकाफेकीच करत असतो. हा ना रे? चला. नाही. सो मित्रांनो, फायनली ऑलमोस्ट पाऊण तास खडी चढाई करून आम्ही पोचलेलो आहे कैलासगडाच्या पठारावर. खूप खडी अशी चढाई होती. काका इथं जस्ट पठारच आहे सगळं. सो आता आपण इथून शिवलिंगाकडे असा ॲरो आहे इथे, तर आपण आता शिवलिंगाकडे जाऊयात पुढे. चला. मित्रांनो, अशा रीतीने आपण वर पठारावर आलेलो आहे आणि आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता. जराच्या झाडाखाली आपण थांबलेलो आहे सध्या. आणि हे आमचे सर्वात मोठे ट्रेकर. ट्रेकरचं नाव काय? हॅलो हरीश. ट्रेकर तुमचं नाव काय? हरीश. हरीशच नाव आहे का तुझं? हरिराम. पूर्ण नाव काय? हरिराम प्रदीप सावंत. हा. अरे त्या डोळ्याला लागते. आणि जा सरळ. बघ आपल्यापेक्षा उंच आहेत बघ झाडं. झाडच उंच असणार सगळं. इथं पाण्याचं टाका आहे. आमचे मयूर शेठ म्हणतात आहेत की रिस्की आहे जाणं. मग काय करायचं? जायचं का नाही जायचं? अशा रीतीने आता पाण्याच्या टाकीकडे चाललेलो आहे आपण. आणि चढाई बघू शकता कसली खतरनाक आहे इथं. रीतीने आपण मित्रांनो आलेलो आहे गुहेकडे. आणि तिथे एक पाण्याचं टाक आहे. अशा प्रकारे आपण पाणी भरून वर आलेलो आहे. पाण्याचं टाका असं खालच्या दिशेला आहे खूप. तिथे धरून जावं लागतं आपल्याला. आणि आता इथे परत आपल्याला कारवीची झाडं लागलेली आहेत. हाईटपेक्षा उंच आहेत आपल्या ती. तर त्यातून आपल्याला परत आपण मंदिराच्या दिशेने जातो इकडे, जिथे शिवलिंग आहे तिकडे. चला पुढे जाऊयात. जसजसे आपण वर जातोय तसा धरणाचा व्ह्यू बघा, अप्रतिम, खूप सुंदर. आणि खूप कारवीची झाडं आहे तिकडे. पूर्ण गवत सुद्धा वाढलेलं आहे आणि हवा आहे, त्यामुळे थोडी गरमी आता कमी जाणवते आपल्याला. चला आपण आता पुढे जाऊयात. गवत त्या हरीश एवढी आहेत, त्यामुळे अक्षयने त्याला उचलून घेतलाय. इथं ध्वज होता तिकडे आलोय आपण. ते फक्त एक पॉइंट आहे म्हणजे इथून आपल्याला फक्त व्ह्यू दिसतोय. हे बघा, आपण तिथून अजून पुढे जाऊया त्या साईडने टर्न घेऊन.
त्या साईडने बघूयात अजून कुठे मार्ग दिसतोय का आपल्याला शिवलिंगाकडे जाण्यासाठी. चला. हे बघा वर झाडं वाढलेली आहेत पूर्ण. आपल्याला हे असं असल्यामुळे ना रस्ता दिसून येत नाही आहे नीट, राईट. तर त्यामुळेच आपण आता रस्ता शोधत पुढे चाललो आहे. चला. हरीशचा तो पहिलाच ट्रेक आहे आणि खरंच आम्हाला माहीत नव्हतं ते खूप उंच आहे, पण तो काही न बोलता आम्हाला सांगत होता चला पुढे. आणि तो बघा हात धरून येतोय तिथून पप्पांचा. ओमकार पुढे गेलाय. रस्ता अजिबात दिसत नव्हता कारण खूप गवत वाढलंय. तर आम्ही रस्ता बनवत असे शिवलिंगाच्या इकडे चाललो. मित्रांनो इथे बोर्ड लागलेला आहे गुहेकडे. तर आपण इथून दाखवतोय रस्ता आणि आपण इथून आता जातोय हळूहळू पुढे. चला. रस्ता आपल्याला शोधतच जावा लागणार आहे कारण रस्ता नाही भेटत आहे. हे बघा. तर आपण गुहेच्या दिशेने जात होतो, पण हा रस्ता खूप रिस्की वाटतोय. हे बघा इथून दिसून येत नाही आपल्याला पुढे रस्ता. तर त्यामुळे आपण आता ठरवलं आहे की इथून नको जायला खाली. ठीक आहे. आणि आपण इथं परत वर जाऊयात. खूप खाली आलो होतो आपण, बघू शकता तुम्ही. तर आपण नाही जाणार आहे आता इथून, परत आपण वर चालूया. चला. आणि अशा प्रकारे आपण शिवमंदिराकडे पोहोचतोय. आणि अशा प्रकारे आपण मंदिराच्या इथे आलो आहोत, शिवमंदिराच्या इथे. आणि हे आत्ताच बांधून काढलं आहे असं कळतं आहे कारण बांधकाम भक्कम आहे. हर हर महादेव. आपण ओम नमः शिवाय. आत जाऊयात, दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अशा प्रकारे आपण इथं आता जे घावणे आणले होते ते खाल्लेत. हरीश पोट भरलं. बोल की. खूप भूक लागली होती त्याला. पप्पा भरवतात आहेत त्याचे. झालंय त्याचं आता. आपण इथे आता थोडी पेटपूजा केली आहे आणि सगळं साफसफाई केली, जे काही कचरा वगैरे टाकलेला तो. हा इथे बांधकामाचे अवशेष अशी पाटी लावलेली आहे, पण खूप सारं गवत वाढलं आहे त्यामुळे नक्की कुठे ते दिसून येत नाही आहे. हे बघा इथे असे दडलं गेलेलं आहे, ते पूर्ण दडलं गेलेलं आहे. चला तर मग इथून पुढे रस्ता आहे, आपण पुढे जाऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गड उतार झालेलो आहोत. येताना घसरलं होतं त्यामुळं आपण तिथे व्हिडिओ नाही काढलेला. आणि अशा प्रकारे आपण व्हिडिओचा इथे एंड करूयात. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हरीश. आणि आपल्या संगती हरीश होता. तर हरीश कसं वाटलं तुला आज ट्रेक करून? आज छान वाटलं. आज हरीशचा पहिला ट्रेक होता आणि तो पूर्ण गड वरपर्यंत चढून गेला आणि खाली उतरला पण. कसं वाटतंय तुला? छान. मस्त ना एकदम. आणि काय दुखतंय तुझं? काय दुखतं रे, हात की पाय? पाय. हा, पाय का? आता पाय आले का?